मित्रांनो, आपण एक दीर्घ श्वास घेऊया आणि सोडूया. आपण आता जो कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला आहे, तो एखाद्या झाडामध्ये जाऊ शकतो. काही वर्षानंतर तो मातीमध्ये स्थिर होऊ शकतो आणि आतापासून लाखो वर्षानंतर त्याचे कोळशात रूपांतरही होऊ शकते. पण थांबा, कार्बन या सर्व ठिकाणांमधून कसा प्रवास करतो हे माहिती आहे का? चला शोधूया. कार्बन पर्यावरणाच्या विविध भागांमध्ये साठवला जातो, ज्यांना कार्बन रिझर्वायर्स, कार्बनचे साठे असं म्हणतात. जैविक साठ्यांमध्ये वनस्पती, प्राणी आणि अगदी सूक्ष्मजीवांसारख्या सजीवांचा देखील समावेश होतो. यामध्ये त्यांच्या मृत्यूनंतरच्या अवशेषांचा सुद्धा समावेश होतो. मग अजैविक साठ्यांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? तर अजैविक साठ्यांमध्ये खडक, गाळ, पाणी आणि वातावरणासारख्या पर्यावरणाच्या निर्जीव भागांचा समावेश होतो. पण मनोरंजक गोष्ट अशी आहे की कार्बन एका साठ्यातून दुसऱ्या साठ्यात चक्राकार पद्धतीने फिरतो. म्हणूनच आपण याला कार्बन चक्र असं म्हणतो. पण ते कसे फिरते असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर लक्षात घ्या, पर्यावरणातून कार्बनची हालचाल करणाऱ्या 4 मुख्य प्रक्रिया आहेत. आपल्याकडे प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस, श्वसन, रेस्पिरेशन, विघटन म्हणजेच डिकंपोजिशन आणि ज्वलन म्हणजेच कंबशन या प्रक्रिया आहेत. आपण प्रकाश संश्लेषणापासून सुरुवात करूयात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यासाठी वनस्पती सूर्यप्रकाशाचा वापर करतात. आता वातावरणातील कार्बन काढून टाकणाऱ्या प्रक्रियांना कार्बन सिंक्स असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती कार्बन सिंक म्हणून काम करतात. आता पुढे आहे श्वसन. श्वसन ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये वनस्पती आणि प्राणी ऊर्जा मिळवण्यासाठी ग्लुकोजचे विघटन करतात. ही प्रक्रिया वातावरणात पुन्हा कार्बन डायऑक्साईड सोडते. वातावरणात कार्बनची भर घालणाऱ्या कोणत्याही प्रक्रियेला कार्बन स्त्रोत, कार्बन सोर्स असं म्हटलं जातं. त्यामुळे श्वसन हा कार्बन स्त्रोत आहे. पण जेव्हा वनस्पती किंवा प्राणी मरतात तेव्हा काय होतं? तिथेच विघटक, डिकंपोजर्स येतात. बॅक्टेरिया आणि बुरशीसारखे जीव ते ऊर्जा मिळवण्यासाठी मृत जीवांचे विघटन करतात. या प्रक्रियेला विघटन म्हणतात आणि ती वातावरणात पुन्हा कार्बन डायऑक्साईड देखील सोडते. त्यामुळे विघटन हा देखील एक कार्बन स्त्रोत आहे. आता या 3 प्रक्रिया, प्रकाश संश्लेषण, श्वसन आणि विघटन, जैविक कार्बन चक्र तयार करतात. हे चक्र वातावरण आणि सजीवांमध्ये कार्बनची हालचाल करते आणि ते तुलनेने लवकर, अनेकदा काही वर्षांच्या आत घडते. म्हणूनच याला जलद चक्र, फास्ट सायकल असं सुद्धा म्हणतात. पण सर्वच गोष्टी लगेच विघटित होत नाहीत. काही जीव आणि त्यांचे अवशेष पूर्णपणे विघटित होत नाहीत. त्याऐवजी ते माती आणि खडकांच्या थराखाली गाडले जातात. लाखो वर्षांच्या कालावधीत या गाडलेल्या कार्बनचा मोठा भाग गाळाच्या खडकांचा भाग बनतो. परंतु काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, जसे की अत्यंत कमी ऑक्सिजनसह तीव्र उष्णता आणि दाब मिळाल्यास कार्बनचे रूपांतर कोळसा, खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू यांसारख्या जीवाश्म इंधनात होऊ शकते. हा जमिनीखालील कार्बन लाखो वर्षे तिथेच बंदिस्त राहू शकतो. मग तो पुन्हा बाहेर कसा येतो? तर सरतेशेवटी कार्बन 2 प्रकारे वातावरणात पुन्हा सोडला जातो. ज्वालामुखीच्या उद्रेकातून, ज्याद्वारे खडकांमध्ये साठलेला कार्बन बाहेर पडतो, किंवा जेव्हा आपण ऊर्जेसाठी जीवाश्म इंधने बाहेर काढतो आणि जाळतो. आपण त्याला ज्वलन, कंबशन असं म्हणतो. दोन्ही प्रक्रिया हवेत कार्बन डायऑक्साईड सोडतात. त्यामुळे या प्रक्रिया देखील कार्बन स्त्रोत आहेत. खडक आणि जमिनीच्या खोल भागातून कार्बनच्या या दीर्घकालीन हालचालींना
भूगर्भीय कार्बन चक्र, जिओलॉजिकल कार्बन सायकल असं म्हणतात. आणि हे पूर्ण होण्यासाठी लाखो वर्ष लागतात, म्हणून याला मंद चक्र, स्लो सायकल असं सुद्धा म्हणतात. तर थोडक्यात सारांश असा, कार्बन नेहमीच सजीव, जमीन, समुद्र आणि जमिनीच्या खोल भागातून एका साठ्यातून दुसऱ्या साठ्यात फिरत असतो. जैविक कार्बन चक्र दिवसांपासून वर्षांपर्यंत असं घडतं, तर भूगर्भीय कार्बन चक्राला लाखो वर्ष लागू शकतात. आणि लक्षात ठेवा, एका चक्रात कार्बन निर्माण होत नाही किंवा नष्टही होत नाही, तो फक्त स्वतःचे स्वरूप आणि स्थान बदलतो. पण जेव्हा आपण मोठ्या प्रमाणावर जीवाश्म इंधन बाहेर काढतो आणि जाळतो, तेव्हा आपण लाखो वर्ष जमिनीच्या खोलवर साठवलेला कार्बन वातावरणामध्ये मिसळत असतो. हा अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड अधिक उष्णता शोषून घेतो आणि जागतिक तापमान वाढवतो. आणि म्हणूनच आपल्याला त्यातील काही कार्बन पुन्हा दीर्घकालीन साठ्यांमध्ये, जसे की जंगले किंवा पाणथळ जागा, खारफुटी आणि निरोगी मातीमध्ये हलवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. वृक्षारोपण करणे, नैसर्गिक परिसंस्थांचे संरक्षण करणे आणि जमिनीचा वापर सुधारणे हे सर्व मार्ग आहेत, ज्याद्वारे आपण अधिक कार्बन साठवून ठेवण्यास आणि हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यास मदत करू शकतो. कार्बन चक्रासाठी इतकेच. इथेच थांबूया. धन्यवाद.